म्हणून आपण त्याच्याकडे पाहिलं जातं. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करेल. वळूयात मैदानाकडे मित्रांनो. यावेळी डाऊन द ग्राउंड खेळून काढतोय कार्पेटच्या सहाय्याने. चेंडू खेळून काढला गेला आहे. एक धाव फलकावरती येत आहे. पहिल्या चेंडूवरती एका धावेने धावफलक नक्कीच एकच्या घरामध्ये जाऊन पोहोचले. म्हणजे खातं उघडलं. ज्या प्रकारे आपण म्हटलं जातं की आपण बँकमध्ये गेल्यानंतर आपल्याला काही पैसे टाकून आपलं खातं जसं उघडावं लागतं, त्याचप्रमाणे येथे मात्र एका धावेने खातं उघडलं गेलं आहे. वळणार असू आपण दुसऱ्या चेंडूकडे. फुल टॉच आहे. फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक नक्कीच डीप मिड विकेट रिजन मध्ये तेथे जरूर तैनात होता. झेल सुटला गेलाय. यासाठी जीवदान जरूर मिळाले मित्रांनो. एक धाव फलकावरती एक धाव फलकावरती संपादन केली जात आहे. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातालाच निवडलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाने थोडंसं चूक केली आहे. फलंदाजाला नक्कीच येथे थोडं जीवनदान मिळालंय. मनाला थोडी शांती लाभली असेल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 2 धावा. वळूयात राईट आर्म राऊंड द विकेट. पुढील चेंडू. यावेळी चेंडू फेस करेल तो म्हणजे फलंदाज सौरभ. लेग स्टिकच्या बाहेर. अंपायरजी नक्कीच यावेळी शाहरुख खान स्टाईल मध्ये आम्हाला कळवत आहेत की हा चेंडू मात्र वाईड आहे, स्क्वेअर आहे, अवांतर स्वरूपामध्ये धाव खर्च होती आहे. वळूयात पुढील चेंडूकडे. फुल टॉच होता, परंतु लेग स्टिकच्या बाहेर यावेळी सुद्धा होता. अंपायरजींना पुन्हा एकदा दोन्ही हात जमिनीला समांतर करून आम्हाला कळवावं असं वाटतंय की हा चेंडू मात्र वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अजूनही एक धाव खर्च करतोय रुपेश गिजे उर्फ बाळा. तर मित्रांनो, मंगेश कडून मला नक्कीच कळवण्यात येते की षटकारांची हॅट्रिक आतापर्यंत संपादन झाली आहे, विकेटची झाली आहे, चौकारांची झाली आहे. तर वाईटची हॅट्रिक बाळाकडून होईल का हे पाहावं लागेल. आणि यावेळी बाळाच्या नावे झाली आहे वाईट चेंडूची हॅट्रिक. नक्कीच हा एक अनोखा आगळा वेगळा रेकॉर्ड बाळा तुझ्या नावे झालाय. तू एक चांगला गोलंदाज आहे. तुझी गोलंदाजी अगदी अख्ख्या अलिबाग तालुक्यामध्ये ओळखली जाते, परंतु कधी कधी असं होतं की एक मानसिक दडपण असतं किंवा आपला टप्पा नियंत्रणावरती आपलं वचक राहत नाहीये. तर 3 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आल्या. धावसंख्या धाव फलकावरती 5 ही लागली आहे. षटक क्रमांक मित्रांनो पहिलं पॉवर प्लेचं आपण पाहतोय रुपेश गिजेच्या हातून हाताळलं जातोय. वळूयात पुढील चेंडूकडे आपण. फुल टॉच आहे. फ्लिक केलाय. यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या वरून येतोय. सीमा रेषा पार दणदणीत खणखणीत. यस इट इज फर्स्ट. वेलकम 6 फॉर सौरभ. आणि वेलकम सुद्धा केलंय ते रुपेश गिजेचं, कारण फुलटॉस चेंडू वरती अशा पद्धतीचा फटका येणं अनिवार्य होतं. खोलवर टाकण्याचा प्रयत्न केलाय. अंपायरजींकडे अपील मागण्याची दाद केली आहे. दोन्ही पंचांनी नक्कीच थोडा वेळ विचार विनिमय करून येथे मात्र आउट घोषित केलंय. की सौरभच्या बॅटची एज लागली होती आणि जो अपील केला गेला होता यष्टीरक्षक निनाद कडून, आणि अंपायरजींनी नक्कीच त्या अपिलाला साथ दिली आहे. येथे मात्र सौरभची खेळी संपुष्टात येते. पहिला विकेट नक्कीच येथे मात्र संपादन केला जातोय रुपेश गिजेच्या हातून. पहिली सफलता जरूर मिळते आहे. वळूयात नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय तो म्हणजेच रुपेश, मॅन फ्रॉम नेवली. परंतु यावेळी आपल्याला खेळताना दिसेल तो म्हणजेच छोटम शेट पुरस्कृत खंडाळे संघाकडून. राईट हँड बॅट्समॅन मित्रांनो, आणि ह्याच्याकडून कशा पद्धतीची खेळी होईल हे पाहणं गरजेचं असेल, कारण आपण जर पाहिलं असेल तर 11 धावा ह्या धाव फलकावरती लागल्या आहेत. रुपेश गिजेला नक्कीच या चेंडूवरती लय मिळाली होती. तीच लय तो तशीच कायम राखतोय का मित्रांनो?
हे पाहणं गरजेचं आहे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळून काढला गेलाय मिड विकेट रिजन मध्ये. जोपर्यंत फेकी होत नाहीये चेंडूची तोपर्यंत एक धाव फलकावरती आणली जात आहे. एका धावेने धावफलक हे जाऊन पोहोचले 12च्या घरामध्ये. 12 रन्स ऑन स्कोर बोर्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. फर्स्ट विकेट लॉस. वळूयात पुढील चेंडू. यावेळी रितेश ऑन स्ट्राईक असेल. थोडा फंबल झालाय नक्कीच, कारण रितेशने एक चेंडू आतापर्यंत फेस केला होता आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी प्रहार चांगला केला होता. यावेळी रितेश कडून कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल हे प्रेक्षक आणि आपला संघ सुद्धा पाहतोय. अपील मैदानामध्ये जोरदार झालाय. अंपायरजी नक्कीच एकमेकांशी विचार विनिमय करतील आणि मग जो काही डिसिजन असेल तो देईल, कारण रुपेश गिजेकडून एक चांगला चेंडू आपल्या मैदानामध्ये पाहतोय. हलकासा कटवण्याचा रितेश गिजेचा प्रयत्न होता आणि यावेळी मात्र अंपायरजींनी बोट उंच केला आहे. रितेशला मात्र मागे परताव. तयार असले पाहिजेत, कारण त्यामुळं अधिक वेळ न होता आपले हे सामने जसं सुभाष वेळेंनी सकाळी सांगितलं त्याप्रमाणे लख प्रकाशामध्ये खेळवले पाहिजेत. जर आपला खेळ व्यवस्थित व्हायचा असेल, जर आपल्याला जिंकायचं असेल, म्हणजे बोथ ऑफ संघांना सगळ्या संघांना सांगणं असेल की आपल्याला जर सामने जिंकायचे असेल, की आपल्याकडून व्यवस्थित खेळ व्हायचा असेल, तर आपण हे सामने लख प्रकाशामध्येच खेळले पाहिजेत. ही विनवणी आहे मित्रांनो. सो थोडं कोऑपरेट करा. वळूयात मैदानाकडे. षटक क्रमांक 1 ची सांगता झाली आहे. षटका अखेरीस मित्रांनो आपण पाहिलं असेल तर 12 धाव फलकावरती आल्या आणि 2 गडी नक्कीच रुपेश गिजेच्या खात्यामध्ये हे संपादित झाले आहेत. यावेळी एंड चेंज होतंय आणि हे एंड चेंज जे झालंय ते कोणत्या संघासाठी अगदी धावा ठोकून देईल की कोणत्या संघासाठी हे भाग्याचं ठरेल हे पाहणं गरजेचं असेल. प्रेम रॉय फुलटॉस चेंडू होता. चेंडू ट्रॅव्हल केला जाईल मिड विकेट रिजन मध्ये. वन बाउन्सी मा रेषा पार चौकार येतोय. सारख्या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती क्रॉस द लाईन खेळला होता आणि वन बाउन्स चौकार जरूर मिळाला आहे. 16 धाव फलकावरती येत आहेत. षटक क्रमांक 2 मित्रांनो आपण पाहतोय. 30 यार्ड सर्कलचा दायरा नक्कीच संपला आहे. शॉर्ट चेंडू होता. स्लोवर वन होता. अगदी फसवण्याचा प्रयत्न होता. पट्ट्यामध्ये चेंडू आला नाहीये. एक धाव फलकावरती येत आहे. नक्कीच रुपेश सारख्या फलंदाजाला धावचित करण्याचा प्रयत्न यावेळी यष्टीरक्षक निनादचा मित्रांनो आपल्याला मैदानामध्ये पाहायला जरूर मिळाला आहे. कारण ज्यावेळी आपण पाहतो एक भारी भक्कम खेळाडू म्हणजेच सर्व गुण संपन्न खेळाडू ज्यावेळी मैदानामध्ये बॅटिंग करत असतो, त्यावेळी नक्कीच त्या 11 खेळाडू आपला कस पणाला लावून त्याचा विकेट मिळवण्याच्या नादामध्ये असतात. यावेळी मात्र लेफ्ट हँड बॅट्समन अक्षय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल केला जाईल काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. जोपर्यंत फेकी होत नाहीये तोपर्यंत एक धाव फलकावरती येत आहे. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 18 धावा. षटक क्रमांक मित्रांनो आपण 2 पाहतोय. प्रेम रॉयच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाईल. जर आपण विचार केला गेलात तर या षटकामध्ये ज्या 2 सफलता गेल्या होत्या त्यांची जागा भरून काढणं गरजेचं होतं. यावेळी मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं झालंय. चांगले एफर्ट आपल्याला मैदानामध्ये क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाले आहेत. त्या दरम्यान 3 धावा
3 धावा धाव फलकावरती संपादित केल्या जात आहेत. 3 धावांनी धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 21 धावा, 21 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अगदी दोन्ही फलंदाजांकडून साजेशी फलंदाजी होत आहे. जर आपण विचार केला गेला तर पहिल्या आपण सकाळ सत्रामध्ये पाहिलं तर तेवढ्या धावा ह्या होत नसतात, कारण थोडस दव पडलेलं असतं. खोलवर चेंडू टाकलाय, चेंडू ट्रॅव्हल केला जातोय तो मिड ऑन क्षेत्रामध्ये. जोपर्यंत फेकी होत नाही तोपर्यंत एक धाव धाव फलकावरती ही अगदी व्यवस्थितरित्या आणली जात आहे. कोणताच दगाफटका लागत नाहीये. एक धाव धाव फलकावरती येते. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 22 धावा, 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड. वळूयात पुढील चेंडूकडे आपण. यावेळी चेंडू हवेत आहे परंतु तेथे कोणता क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू नक्कीच 30 यार्ड सर्कल मध्ये टप्पा पडतोय. डायरेक्ट हिट झालाय. अंपायरजींनी बोट उंचावलंय. छोटम शेट पुरस्कृत खंडाळे. जर मंगेश आपण पाहिला असेल तर शॉर्ट मिड ऑफ क्षेत्रामधून जो थ्रो केला होता अगदी डायरेक्ट स्ट्राईक एंडच्या यष्टी उधळवून लावल्या होत्या. म्हणजे आपण त्या क्षेत्ररक्षकाचं कौशल्य पाहतोय आपण. हॅलो, योगेश, माझी विनवणी असेल दोन्ही संघांना की पाण्याचा जार इथे अवेलेबल झाला आहे. सो आपण आपल्या पॅन्डल मध्ये तो जार नेणं अनिवार्य आहे, कारण आपल्या खेळाडूंना पाण्याची व्यवस्था इथे केली आहे. प्रत्येक संघाला विनंती असेल, राईट मंगेश, प्रत्येक संघाने आपला एक एक जार जो आहे तो आपल्या पॅन्डल मध्ये घेऊन जायचा आहे. मित्रांनो, आपण पाहतोय की षटक क्रमांक दुसरं संपलं आहे. 2 षटका अखेरीस मित्रांनो जर आपण पाहिलं असेल तर 23 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत आणि 2 गडी जरूर बाद झालेत. जर विचार केला गेला तर षटक क्रमांक 1 मध्ये 12 धावा धाव फलकावरती लागल्या होत्या, तर षटक क्रमांक 2 मध्ये ह्या 11 धावा धाव फलकावरती आल्या आहेत. षटक क्रमांक 3 कोण घेऊन येईल मित्रांनो याकडे आपले लक्ष असेल. परंतु बॅटर आपण पाहतोय अक्षय, आणि त्याच्या साथीला साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय तो म्हणजेच रोहन. ह्या मिडल ऑर्डर वरती नक्कीच धुरा असेल की याच्याकडून या दोघांकडून चांगली फलंदाजी होणं अनिवार्य आहे, कारण जर आपण विचार केला गेला तर आपल्या धावसंख्या धाव फलकावरती 23 लागल्या आहेत. जरी सकाळ सत्र असलं तरी पहिल्या 2 षटकामध्ये मित्रांनो 23 धावा लागणं म्हणजे खूप मोठी बाब आहे, कारण पुढील 2 षटकं आपल्या हातामध्ये आहेत. आणि या पुढील 2 षटकांमध्ये जर फलंदाजी संघाचा विचार केला गेला तर इथून 12 चेंडूंमध्ये 20 धावा जरी येणं अपेक्षित आहे. जर विचार केला गेला गोलंदाजी संघाकडून तर आपण आतापर्यंत 3 ब्रेक थ्रू दिले आहेत, म्हणजे 3 सफलता मिळवल्या आहेत. तर अजून 2 सफलता जर आपण मिळवल्या तर नक्कीच एक चांगलं राहील. यावेळी मात्र 1 बाउन्स सरळ दिशेने सीमा रेषा पार चौका. ह्या चौकाराची गरज होती. ज्यावेळी जर आपण मंगेश सामने पाहिले असतील तर पहिल्या चेंडूवरती ज्यावेळी फलंदाज प्रहार करतो ना गोलंदाजाच्या चेंडूवरती, त्यावेळी गोलंदाजाला नक्कीच कुठेतरी चारोखानी चित किंवा मानसिक दडपण टाकण्याचा प्रयत्न हा फलंदाजाचा असतो. यावेळी अक्षयने सुद्धा तेच केलंय. पहिल्याच चेंडूवरती निनादच्या चौकार आणण्याचा प्रयत्न केलाय आणि तो यशस्वीरित्या प्राप्त झालाय. स्लोवर ऑन करण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफ स्टिकच्या बाहेर. अंपायरजींनी हा चेंडू मात्र वाईट चेंडू घोषित केला आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव अजूनही खर्च होईल. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 28 धावा, 28 रन्स ऑन स्कोरबोर्ड.
यस, अक्षय ऑन स्ट्राईक आहे मित्रांनो, आपण पाहतोय. शॉर्ट चेंडू आहे, स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक तैनात होता, झेल सोडला जातोय मित्रांनो, आपण पाहतोय. धाव बाद होण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे. अक्षय बॅक टू द पवेलियन. आपला हार्दिक हार्दिक स्वागत. नॉट आउट. नक्कीच अंपायरजींनी येथे विचार विमर्श केला, त्याबद्दल मी त्यांचं भरपूर धन्यवाद देईन. कारण मित्रांनो, जर आपण पाहिलं तर चुका प्रत्येकाकडून होत असतात, परंतु त्या चुकांवरती विचार विमर्श करून जर आपण एखादा निर्णय देत असू आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जी भारताने डिजिटल क्रांती केली आहे, त्या डिजिटल क्रांतीच्या आधारे यावेळी आपण चांगला चेंडू होता, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न अक्षयचा होता. निर्धाव चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. चांगली गोलंदाजी आज आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे निनाद मार्फत. निनाद हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू मित्रांनो, आपण यावेळी मैदानामध्ये पाहतोय. यावेळी मात्र एज लागून यष्टी चारोखानी चित करतोय. अक्षयला मात्र परतावं लागेल यावेळी. कम ऑन. गेलं तर जो फटका होता अक्षयचा, जो षटकारामध्ये तब्दील होऊ शकला असता, परंतु उंची जास्त आणि लांबी कमी, त्यामुळे नक्कीच क्षेत्ररक्षकाने चांगले एफर्ट्स लावून तो षटकार अडवला. 6 धाव वाचवल्या होत्या, परंतु त्याचं दैव बलवत्तर होतं. येथे रनआउटच्या स्वरूपामध्ये सुद्धा तो वाचला, परंतु तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये नक्कीच यावेळी मात्र अक्षयला बॅक टू द पवेलियन परतावं लागलं. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय प्रमोद. आज जर आपण विचार केला गेला तर आतापर्यंत 4 गडी हे बॅक टू द पवेलियन झाले, तंबूमध्ये परतले आहेत. 30 धावा धाव फलकावरती मित्रांनो लागले आहेत. षटक क्रमांक 3 आपण प्रगतीपथावरती पाहतोय. राईट हँड बॅट्समन मित्रांनो प्रमोद. ओरपी चेंडू होता, नक्कीच डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू नक्कीच चांगलं गॅदर केला जातोय, तो म्हणजेच आपल्याच फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज निनाद. शॉर्ट चेंडू आहे, शॉर्ट चेंडू वरती यावेळी मात्र लॉंग ऑनच्या वरून
नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय, सॉरी नवीन जो बॅटर मैदानामध्ये आला होता प्रमोद, अगदी एका षटकारानिशी खेळतोय आणि त्याने आपले इरादे स्पष्ट करून दाखवले आहेत. यानंतरचा होणारा सामना आहे कल्याणी फूड्स नेवळी विरुद्ध साई कृपा साईनगर खंडाळा. दोन्ही संघांनी या ओव्हर नंतर इनिंग ब्रेक होणार आहे, त्या ब्रेक मध्ये आपण टॉस सोडून घेणार आहोत. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टीम लिस्ट बनवून घेऊन जायचं आहे आणि भरून आपल्याला टॉस सोडण्यासाठी यायचं आहे. त्वरा करा जरा. कल्याणी फूड्स नेवळी, सॉरी कार्तिक 11 खंडाळे आणि डीके मात्रे पुरस्कृत संगमेश्वर मुळे, सॉरी. यावेळी फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तैनात होता, झेल टिपला जातोय. फलंदाज रोहन मैदानामध्ये मित्रांनो येतोय, तो म्हणजे प्रीत थळे. मला असं वाटतंय की हा 5वा ब्रेक थ्रू आहे मित्रांनो. 5 विकेट आतापर्यंत मिळवले आहेत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. षटक हाताळतोय तो म्हणजे आकाश. राईट आर्म, सॉरी लेफ्ट आर्म. यावेळी मात्र चेंडू खेळला जाईल, तो म्हणजेच भरपूर फाईन लेगच्या रिजन मध्ये सीमा रेषा पार षटकार येतो. बेचाळीस धावा, 42 रन्स ऑन स्कोर बोर्ड. वळूयात मैदानाकडे. चला, स्वयंसेवकांनी लवकरात लवकर चेंडू मैदानामध्ये फेकायचा आहे. सेकंड बॉल सेकंड म्हणजे नवीनच, पण सेकंड चॉईस होता. माझी विनंती असेल KBPL चे जे सर्व काही सदस्य आहेत किंवा जे काही स्वयंसेवक आहेत त्यांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे, जेणेकरून जो चेंडू मैदानाबाहेर जाईल तो चेंडू लवकरात लवकर आपल्याद्वारे मैदानामध्ये फेकला जावा. ह्याची विनंती आहे. थोडं कोऑपरेट करायचं आहे. आपलं हे भव्य दिव्य आयोजन आहे आणि थोड्या गोष्टींमुळे ह्याला गालबोट लागायला नको. मॅ राईट मंगेश? सो मित्रांनो, थोडं लक्ष द्यायचं आहे या सूचनेकडे माझ्या. वळूयात पुढील चेंडूकडे आपण. खोलवर चेंडू, नक्कीच खोलवर चेंडूने यावेळी मात्र प्रीत थळेला उभं ठेवण्यास भाग पडलंय. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू मित्रांनो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडू खेळला जाईल, तो म्हणजेच डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये एक धाव फलकावरती येत आहे. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय, ते म्हणजेच 43 धावा, 43 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 5 विकेट लॉस, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. ज्या पद्धतीने खेळी प्रमोदने केली आहे एक षटकारानिशी, त्याचप्रमाणे प्रीत थळेने सुद्धा एक षटकारानिशी खेळी केली आहे. यस टाइम पेनल्टी नक्कीच यावेळी बसली आहे. गोलंदाजी संघाला एक खेळाडू हा आपण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आणायचा आहे. म्हटलं होतं की 5 मिनिटाच्या आत षटक संपणं अनिवार्य आहे. यावेळी अंपायरजींनी एक लीगली चेंडू घोषित केला आहे. नक्कीच अंपायरजींकडे फलंदाज प्रमोदनी दाद मागितली होती, हा चेंडू नक्कीच वाईट देतील का, परंतु गोलंदाजांनी गोलंदाजीचा कस लावून, कौशल्य लावून गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये दाखवून दिली आहे. यावेळी मात्र ऑप्टिकच्या बाहेर चेंडू अंपायरजींनी वाईट चेंडू घोषित केला आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अजूनही एक धाव ही जमा केली जात आहे, ती म्हणजे छोटम सेटअप पुरस्कृत खंडाळे संघाच्या खात्यामध्ये. वळणार आहोत आपण पुढील चेंडूकडे.
यावेळी ओरपी चेंडू वरती फटका मोठा आलाय. डीप मिड विकेट रिजन मध्ये चांगला अप्रतिम असा झेल टिपला जातोय. प्रमोद बॅक टू द पवेलियन. आपण पाहतोय की 44 धावा धाव फलकावरती लावल्या आहेत आणि 45 धावांचं समीकरण हे मैदानामध्ये वाडगाव संघासमोर ठेवलं आहे. चला लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने ज्या संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करून तो संघ परतीला चालला आहे त्याच वेळेमध्ये बॅटरने नक्कीच मैदानामध्ये प्रवेश करणं अनिवार्य आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. सो आयोजकांद्वारे आपल्याला ही कडक सूचना आहे या सामन्याला नाही तर याच्या पुढील प्रत्येक सामन्यांसाठी सुद्धा. कारण जर आपल्याला अंधारा आधी लखप्रकाशामध्ये सामने खेळवायचे असतील आणि प्रत्येकाला हे पुरेपूर वेळ देऊन सामने खेळवायचे असतील तर थोडंसं कोऑपरेट आपल्याकडे होणं गरजेचं आहे. तर 2 बॅटर मैदानामध्ये सुद्धा पाठवायचे आहेत त्वरित आणि त्यानंतरचे जे कोणी 1 डाऊन 3rd डाऊन किंवा मिडल ऑर्डर जी काय असेल ती आपली आधीच ठरवून ठेवायची आहे. कारण येणारे 24 चेंडू शिल्लक असतील आणि या 24 चेंडूंमध्ये मित्रांनो 45 धावा या धाव फलकावरती आणायच्या आहेत. ओव्हर टू सुभाष वेळे. ओके, थँक्यू प्रथमेश. जोपर्यंत चला फलंदाज येऊ द्या. जोपर्यंत दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल तोपर्यंत यापुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण करून घेणार आहोत. मी सन्माननीय माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्री बबनशेठ पाटील यांना नम्र विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. यानंतर होणारा सामना कार्तिक 11 खंडाळे विरुद्ध DK म्हात्रे पुरस्कृत संगमेश्वर मुळे. दोन्ही संघांच्या संघनायकांनी त्वरित यायचं आहे. मित्रांनो, जेव्हा जेव्हा आम्ही सूचना देऊ तेव्हा सूचनांचं कृपया लवकर पालन करा, कारण ही स्पर्धा मित्रांनो आपली आहे. आपण जर फास्ट खेळलात तर ही स्पर्धा चांगली होईल. प्लीज. वेळे सर, एक विनंती आहे तुम्हाला. आपण दोन्ही कर्णधारांना बोलवतो ना त्यावेळेस टीम लिस्ट तिथे एक्सचेंज करून घ्या टॉस उडवण्याच्या अगोदर. त्यांना चेक करू द्या कॅप्टन्सना आणि त्यानंतर टॉस उडवला जाईल आणि त्यानंतर त्या लिस्ट इथे आणून द्या, म्हणजे जेणेकरून व्हेरीफाय होऊन जाईल. त्यानंतर काल जसा प्रॉब्लेम झाला तसा होणार नाही आज. ओके ओके, थँक्यू. मॅच स्टार्ट करायची आहे. पंचांनी टॉस उडवला जाईल इकडे, प्रॉब्लेम नाही. मी माजी तंटामुक्ती अध्यक्षांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. मित्रांनो, यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. कार्तिक 11 खंडाळे विरुद्ध तर मित्रांनो, प्रत्येक संघाच्या संघनायकाला विनंती असेल की इथून प्लेइंग 11ची लिस्ट ही आधीच घेऊन जायची आहे. कारण ज्यावेळी आपल्याला नाणेफेकीसाठी पुकारलं जाईल, ज्यावेळी आपल्याला नाणेफेकीसाठी बोलावलं जाईल त्यावेळी आपण ती प्लेइंग 11ची लिस्ट ही भरून आणायची आहे. सो प्लेइंग 11ची लिस्ट तुम्ही अशा पद्धतीने काढा की जे खेळाडू खेळतील तर नाहीतर कालच्या सारखा प्रॉब्लेम व्हायला नको. जसं मंगेश म्हणाल त्याच्याप्रमाणे जर आपण पाहिलं मैदानामध्ये तर 2 बॅटर सलामीच्या मैदानामध्ये उतरले आहेत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय निनाद आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आकाश. विजयासाठी 45 धावांचं समीकरण गाठायचं असेल. प्रामुख्याने प्रथमता गोलंदाजी करतोय गोलंदाज सचिन. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. समोर असेल निनाद. जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि ज्यावेळी आपण मैदानामध्ये सामने पाहतो पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक अफलातून फलंदाजी होणं गरजेचं असतं. कारण प्रत्येक संघाकडून
यावेळी मात्र ओरपिन चेंडू होता, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज निनादचा होता. चेंडू कार्पेटच्या सहाय्याने ट्रॅव्हल केला जातोय, तो म्हणजे डीप मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक अक्षय तेथे तैनात आहे आणि त्याने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करून चेंडू फेकी केला आहे. एक धाव फलकावरती संपादित केली जात आहे. वळूयात पुढील चेंडूकडे आपण. पंचेचाळीस धावांचं समीकरण मैदानामध्ये गाठायचं असताना दोन सलामीवीर झुंज देताना पाहत आहेत. फुलटॉस चेंडू होता, क्षेत्ररक्षक जरी तैनात असला तरी तो दर्शक बनून राहील आणि लॉंग ऑनच्या वरून सी यावेळी अपील जरूर केला गेला होता, परंतु अंपायरजींनी हा चेंडू मात्र वाईट चेंडू घोषित केलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही पहिली धाव खर्च केली जात आहे, ती म्हणजेच छोटम शेठ पुरस्कृत खंडाळे संघाकडून. फुलटॉस चेंडू होता, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली चांगला झेल टिपला. डी के मात्र पुरस्कृत संगमेश्वर मुळे. तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय माजी तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय बबन शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल झालेला आहे. संगमेश्वर मुळे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. संघाचं अभिनंदन व दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पप्या पाटील यांचे वडील व त्यांच्या मातोश्री स्वतः इथे आलेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत व त्यांना नम्र विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे स्वतः पदवीने इंजिनियर कॅम्प्युटर इंजिनियर असणाऱ्या आमच्या खंडाळे गावच्या अर्थात धन्यवाद सुभाष दादा. मित्रांनो, मैदानामध्ये आपण पाहतोय की धावसंख्या धाव फलकावरती 8 लागली आहे. यावेळी मात्र कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळून काढला गेला आहे. चेंडूवरती 1 धाव फलकावरती येते आहे. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 9 धावा. षटक क्रमांक मित्रांनो पहिलं प्रगतीपदावरती आपण पाहतोय. ज्या अर्थाने फलंदाजी करणारा आकाश एक षटकार मारून बॅक टू द पवेलियन झाला. यावेळी मात्र लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. 1 बाउंस सी मार. धाव फलकावरती 13 लागली आहे. 1 बाद 13 असं षटक क्रमांक 1 च समीकरण आहे. जर आपण विचार केला गेला तर 45 धावांचा पाठलाग करत असताना षटक क्रमांक 1 मध्ये जर 13 धावा आल्या तर येणारे 18 चेंडूंमध्ये
अजूनही 32 धावांचं समीकरण मैदानामध्ये गाठायचं आहे. जर आपण विचार केला गेला तर प्रति षटकामागे 11 धावांची सरासरी ठेवावीच लागेल. 10.66 चा रन रेट रिक्वायर्ड हा आपल्याला ठेवावाच लागेल तर आपण या सामन्यामध्ये बनून राहू शकतो. जरी 10 धावा आल्या तरी एखाद दुसरी धाव ही इकडे तिकडे दुसऱ्या षटकामध्ये आपण संपादित जरूर करणार. वळणार आहोत आपण षटक क्रमांक 2 कडे. रितेश घेऊन येतोय षटक क्रमांक 2. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वरती आपण पाहतोय विजय आहे. नॉन स्ट्राईक वरती अजून निनाद स्थित आहे. जोपर्यंत निनाद आहे म्हणजे हार हिटर फलंदाज म्हणून तो आपल्या पंचक्रोशीमध्ये गणला जातो. शॉर्ट चेंडू तर एज लागली आहे. तेथे मात्र सचिनने चांगला झेल संपादित केला आहे. डीजे मास्टर नाहीये परंतु ज्या चेंडूवरती तुला संधी मिळेल ना त्या चेंडूवरती तुझ्याकडून सुमधुर गाणं हे प्रेक्षकांना मोहित करणारं गाणं आपल्याकडून लागलं जाईल असं डीजे कल्पेश डीजे आदेश तुम्हाला सांगणं असेल. त्याचप्रमाणे डीजे शोधन सुद्धा तुमच्या समवेत बाजूला बसला आहे. वळूयात मैदानाकडे मित्रांनो. रितेश यावेळी मात्र पॉइंटच्या वरून खेळून काढला आहे. एक धाव तर धाव फलकावरती येईल परंतु चौकारामध्ये चेंडू तब्दील झाला आहे. आउट आपण जर पाहिलंय कमॉन धन्यवाद डीजे. आपण रसिक प्रेक्षकांमध्ये पाहतोय ग्रुप ग्रामपंचायत खंडाळचे सन्माननीय सरपंच श्री नाशिकेत कावजी इथे आलेले आहेत. आयोजकांच्या वतीने त्यांना नम्र विनंती असणार आहे की त्यांनी भव्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. धाव संख्या धाव फलकावरती 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचली आहे. फुलटॉस चेंडू होता. ही तर पर्वणी होती प्रेम तुझ्यासाठी. कोणत्या पद्धतीचा शॉट या चेंडूवरती तू खेळू शकला असतास बिकॉज फुलटॉस चेंडू होता परंतु अंपायरजींनी हा चेंडू मात्र नो चेंडू घोषित केला आहे. पहिला बीमर ओके फ्री हिट असेल. सो मंगेश जर आपण पाहिलं तर हा चेंडू म्हणजे फलंदाजासाठी एक पर्वणी असते आणि ही पर्वणी कोणताच फलंदाज मिस करत नसतो. परंतु प्रेम रॉयच्या नक्कीच डोक्यामध्ये काय चाललंय त्याचं त्याला जाणे परंतु त्याने ही पर्वणी नक्कीच ठुकरावली होती. नो चेंडू मिळालाय परंतु पुढील चेंडूवरती फ्री हिट असेल. कोणताही मोठा फटका तो मारू शकतो कारण विकेट ही फक्त रनआउटच्या स्वरूपातच मिळाली जाईल. फ्री हिटचा फायदा उचललाय. चेंडू हवेत आहे. चेंडू नक्कीच ट्रॅव्हल केला जाईल. तो म्हणजेच डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये एक धाव फलकावरती येते. वळूयात पुढील चेंडूकडे. यावेळी मात्र मिस्टर 360 खेळण्याचा प्रयत्न. वन बाउन्स चौकार येतोय. वॉर्ड ऑफ धावा मित्रांनो धाव फलकावरती लागले आहेत. जर विचार केला गेला तर षटक क्रमांक 1 संपल्यानंतर 25 धावा धाव फलकावरती लागले आहेत. जर आपण विचार केला गेला तर अजूनही विजयासाठी 20 धावांची आवश्यकता असेल. इथून पुढे अजूनही हे षटक कातले काही चेंडू येणं बाकी आहे आणि पुढील 2 षटक येणं बाकी असतील. यावेळी स्लोअर वन केलाय. गुड लेंथ ठेवलंय. त्याला माहित आहे की फलंदाज हा निनाद बॅकफुट वरती जाऊन खेळतोय तर त्या पद्धतीचा चेंडू यावेळी रितेश कडून हाताळला जातोय कारण रितेशने जरूर एक चौकार जरूर खाल्ला आहे. वळूयात पुढील चेंडूकडे आपण. राईट आर्म राऊंड द विकेट. पुढील चेंडू शॉर्ट चेंडू आहे. चेंडू हवेत आहे परंतु तेथे क्षेत्ररक्षक अक्षय झेल सोडला जातोय. धावबाद होण्याची शक्यता ती सुद्धा नाहीये म्हणजेच आपल्याला नशीब साथ देत नाहीये.
आपल्याकडून एफर्ट्स तर पूर्ण लावण्याचा प्रयत्न केला जातोय. छोटम शेठ पुरस्कृत खंडाळे संघाला बोलायचं झालं तर नशीब मात्र आपल्याला साथ देत नाहीये. दरम्यान 2 धावा धाव फलकावरती येत आहेत. 2 धावांनी धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 27 धावा. षटक क्रमांक 2 ची सांगता झाली आहे. 2 षटका अखेरीस 27 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. म्हणजे इथून पुढे 18 धावांची आवश्यकता असेल. 18 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. येणारे 12 चेंडूंमध्ये जर आपण विचार केला गेला तर सकाळ सत्रामध्ये एवढ्या धावा होणं अपेक्षित नव्हतं. त्या धावा झाल्यात. 44 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत आणि त्यात चेस करत असताना काय अफलातून फलंदाजी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. सामना येऊन पोहोचलाय तो म्हणजे 12 चेंडू आणि 18 धावांचं समीकरण मैदानामध्ये उरलंय. एक रोमांचक सामना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय. जर गोलंदाजांनी यावेळी गोलंदाजीचा कस लावला, मला असं वाटतंय की प्रीत थळेच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल आणि जर गोलंदाजाने यावेळी मात्र कस लावला, गोलंदाजीचा आपलं कला कौशल्य दाखवून दिलं तर मात्र यावेळी मात्र थोडं कठीण होऊन बसेल. कारण जर आपण विचार केला गेला तर चेस करत असताना गोलंदाजाने जर आपली उत्कृष्ट गोलंदाजी करून दाखवली तर नक्कीच फलंदाजाला मात्र कुठेतरी नमून ठेवण्याचा प्रयत्न होईल. परंतु तो प्रयत्न इथे केला जाईल का? कारण ज्यावेळी आपण विचार करतो मंगेश, आपण आतापर्यंत जे क्रिकेटचे सामने खेळतो, जरी आपल्या पंचक्रोशीमध्ये असतील किंवा इतरस्त कुठेही असतील, तर 180 डिग्रीचं मैदान आपण वेळोवेळी पाहतो. 360 मैदान हे आपल्याला नक्कीच कुठेतरी कधीतरी सापडतं आणि त्यावेळी आपण खेळतो. आणि ज्यावेळी आपण 360 मैदानामध्ये खेळतो त्यावेळी नक्कीच आपला कस लावायला लागतो. यावेळी मात्र चेंडू चांगला होता, फलंदाजाचा फटका सुद्धा फसला होता. 1 धाव फलकावरती येत आहे. चेंडू ट्रॅव्हल केला जाईल तो म्हणजेच डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तेथे क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता. फेकी येईपर्यंत 1 धाव फलकावरती येत आहे. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 28 धावा, 28 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. येणारे 11 चेंडू विजयासाठी 17 धावांचं समीकरण मैदानामध्ये लावायचं आहे. निनाद खोलवर चेंडू टाकलाय. चेंडू यासाठीच निर्धाव येतोय. फलंदाज निनादचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र येथे फसला जातोय. प्रीत थळेला नक्कीच येथे आपल्या गोलंदाजीचा कस लावावा लागेल जर आपल्याला सामन्यामध्ये बनून राहायचं असेल तर. कारण विजयाचं दार कोणत्या संघाकडे मित्रांनो उघडेल हे सांगणं कठीण आहे. चांगलं गोलंदाजी, खोलवर चेंडू. क्रिकेट मधील गोलंदाजाचं क्षेपणास्त्र म्हणून ओळखलं जातं हा यॉर्कर लेनचा चेंडू यावेळी अवलंबताना आपल्याला प्रीत थळे दिसतोय आणि तो सुद्धा स्लोवर वन होता. पुढील चेंडू कोणता आपल्या पेटारातून काढेल प्रीत हे पाहावं लागेल. यावेळी मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळतोय. जोपर्यंत फेकी होत नाहीये तोपर्यंत 2 धावा धाव फलकावरती येत आहेत. 2 धावांनी धाव फलक जाऊन पोहोचला आहे ते म्हणजेच 30 धावा, 30 रन्स ऑन स्कोर बोर्ड. आतापर्यंत प्रीतने चांगली गोलंदाजी केली आहे. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 15 धावांचं समीकरण मैदानामध्ये लावायचं आहे. वळूयात पुढे चेंडूकडे आपण. फुल टॉच आहे. 1 बाउंस. क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू विसावला जातोय. जोपर्यंत फेकी होत नाहीये तोपर्यंत 1 धाव फलकावरती येत आहे. येणारे 7 चेंडू विजयासाठी 14 धावा. हा चेंडू महत्वाचा असेल मित्रांनो दोन्ही संघांसाठी. स्लोवर वन परंतु लेग स्टिकच्या बाहेर. विकेट किपरने थोडी चूक केली आहे. 1 धाव मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न संपादित होते. दोन्ही धाव म्हणजेच वाईट प्लस 2 धावा मैदानामध्ये होत्याचं नव्हतं होतंय. ज्या प्रीत थळेने आतापर्यंत नाव लौकिक कमावला होता 5 चेंडूंवरती, एका चेंडूने नक्कीच गमावून बसला आहे. कारण प्रीत थळेकडून अशा पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं नव्हतं. जर आपण मंगेश पाहिलं तर 5 चेंडू आपल्या हातून चांगले निसटलेत, परंतु शेवटच्या चेंडूवरती कुठेतरी थोडी चूक होऊन बसले. वाईट प्लस 1 धाव येते म्हणजे 3 धावा खर्च झाल्यात. अजूनही 1 चेंडू टाकण्यास तुला मेहनत घ्यावी लागेल. त्या चेंडूवरती एखाद दुसरी धाव जरी आली तरी मित्रा तू आपल्या संघाला यावेळी मात्र अडचणीत टाकलंयस. वळूयात येणारे 7 चेंडू विजयासाठी मंगेश.
यावेळी मात्र स्लोअर वन होता, शॉर्ट चेंडू होता, फटका फसलाय, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, यस नो परंतु निर्धाव चेंडू येतोय. एका चेंडूसाठी 3 धावा नक्कीच प्रीतने खर्च केल्या आहेत. येणारे 6 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी 11 धावांचं समीकरण मैदानामध्ये गाठायचं असेल. येणारे 6 चेंडू विजयासाठी 11 धावा. एक रोमांचक मुवमेंट वरती सामना येऊन थांबला आहे. जर आपण विचार केला गेला तर प्रीत थळेचा महेश पाटील तो जर चेंडू वाईड आला नसता तर त्या 2 धावा खर्च झाल्या नसत्या. श्रीकांत पाटील आणि अमोल घरात त्यांनी बॉल चॉईस करण्यासाठी यायचं आहे. तर लवकर या कारण एकच ओव्हर राहिली आहे, त्यानंतर सामना चालू होईल. ग्राउंड मध्ये बॉल चॉईस करता येणार नाही आपल्याला, त्यामुळे लवकर या जरा. श्रीकांत पाटील आपण पण या. येणारे 6 चेंडू शिल्लक असतील मित्रांनो, 11 धावांचं समीकरण असेल. जर विचार केला गेला तर प्रीतने 6 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केल्या आहेत. त्याच्यामध्ये वाईट प्लस 2च्या 2 धावा. मला महेश पाटील सांगतायत, क्रिकेटचे जाणकार आणि एक अष्टपैलू खेळाडू, सागाव गावचे खेळाडू आहे मैदानामध्ये. तोपर्यंत सामना हा संस्कृत 11 वाडगाव संघाकडे झुकलेला असेल. यावेळी अक्षय येतोय गोलंदाजीसाठी. अक्षय कशा पद्धतीची गोलंदाजी करेल, डिफेंड करू शकतोय का मित्रांनो. 7 चेंडूंमध्ये 11 धावा हे पाहणं गरजेचं असेल, कारण निनाद हा एक हार्ड हिटर नावाचा फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. वळूयात. 7 चेंडू 11 धावा. स्ट्राईक वरती निनाद आहे, नॉन स्ट्राईक वरती प्रेम रॉय आहे. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, 30 यार्ड सर्कल मध्ये झेल टिपण्याची नामी संधी होती. जर ही झेल संपादित झाली असती तर कुठेतरी सामन्याला कलाटणी लागली असती मित्रांनो. क्षेत्ररक्षण सचिन थोडासा लेझी राहिलाय. यावेळी एफर्ट्स लावण्याची गरज होती मित्रा, कारण जर आपल्याला सामन्यामध्ये म्हणून जायचं असेल तर, बिकॉज आम्ही कॉमेंटेटर आदर प्रेक्षक सुद्धा हे सामना पाहतायत, तर यावेळी शॉट चेंडू, चेंडूला उंची तितकीच लांबी जास्त. यस इट इज काऊ कॉर्नरच्या वरून सीमा रेषा पार षटकार येतोय. नक्कीच सामना हा आपल्या खिशामध्ये टाकण्याचा प्रयत्न संस्कृत 11 वाडगाव संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. स्लोवर वन फसवलाय. अंपायरजींकडे अपील जरूर केली होती. येथे मात्र स्टंपिंग स्वरूपामध्ये प्रेम रॉयला बॅक टू द पहिलं परतावं लागेल. कमॉन. रेडी नाही अजूनही तुमचा, तुम्हालाच पेनल्टी मिळाली होती लास्टच्या 3 बॉल मध्ये. कॅप्टन आपण जरा जबाबदारीने वागा. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय ध्रुव. मित्रांनो येणारे 3 चेंडू आणि 4 धावांचं समीकरण मैदानामध्ये बाकी आहे. निनाद जो हार्ड हिटर फलंदाज आहे तो नॉन स्ट्राईक वरती आहे. जरी हार्ड हिटर प्रेम रॉय होता तरी त्याला अक्षयने यावेळी मात्र अचंबित करून ठेवलं होतं. ध्रुव कशा पद्धतीने मित्रांनो खेळी करेल पाहण्याजोगं राहील. शॉर्ट चेंडू आहे, मिस झालाय. अंपायरजींकडे अपील केला होता, एज लागली आहे. अंपायरजींनी बोट उंच केले. डीजे तुला 2 मिनिटं थांबवेन, परंतु मैदानामध्ये येथे मात्र कायापलट होताना दिसतोय. येणारे 2 चेंडू विजयासाठी 4 धावा. कम ऑन डीजे.
11 धावांचं समीकरण मैदानामध्ये बाकी असताना पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. निनादने नक्कीच स्ट्राईक रोटेट केली. निनादला स्ट्राईक हवी होती परंतु ती मिळाली नाहीये. परंतु प्रेम रॉयने तिथे काम करून दिलं होतं, षटकार आणला होता. 4 चेंडूमध्ये 4 धावा पाहिजे असताना प्रेम रॉयने काय केलं तर चेंडू नक्कीच निर्धाव केलाय आणि येथे स्टंपिंग स्वरूपामध्ये आउट होऊन बॅक टू द पवेलियन झालाय. तिथून काय झालं, ध्रुव मैदानामध्ये आला. ध्रुव सुद्धा एज लागून यष्टीरक्षक सौरभने चांगला झेल टिपलाय. 2 चेंडू 4 धावा मैदानामध्ये समीकरण बाकी राहिलं आहे. अक्षयचा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. स्वप्नील आडव्या बॅटने खेळून काढलाय. सिंगल नक्कीच मिळेल. 1 चेंडू 3 धावा. वा रे वा मित्रांनो, मैदानामध्ये अशा सामन्याची गरज होती. प्रेक्षकांना सुद्धा असे सामने पाहायला आवडतात, कारण ज्यावेळी जर आपण पाहिलं गेलं तर एकतर्फी सामना किंवा वन साइडेड सामना कधीच प्रेक्षकांना आवडला नाहीये. जरी तो मित्रांनो इंडिया अगेन्स्ट पाकिस्तान किंवा इंडिया अगेन्स्ट जगातील कोणताही संघ असू दे किंवा आपल्या नजीकचा, आपल्या जवळचा, आपल्या गावचा कोणताही संघ असू दे मित्रांनो, वन साइडेड सामना हा कधीच क्रिकेट प्रेमी, क्रिकेट रसिकांना आवडत नसतो. क्रिकेट रसिकांना असाच सामना आवडतो जो हृदयाची धगधग, हृदयाची धडकन वाढवणारा. आणि यावेळी हा सामना आजच्या 3ऱ्या दिवसातला आजचा पहिला सामना मित्रांनो अगदी हाय स्कोरिंग सामना झाला आणि अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत जर मित्रांनो म्हटलं तर हृदयाची धडकन वाढवणारा. 1 चेंडू 3 धावा. निनाद ऑन स्ट्राईक. निनाद ऑन स्ट्राईक आहे. 1 चेंडू 3 धावा. काय घडेल? शॉट चेंडू आहे. चुकी केली गोलंदाजाने. डिप मिड विकेटच्या वरून सीमा रेषेपार. वेस्ट इंडिज